आमच्याकडे एक विभूती टाकणारा जो मानकरी आहे ते विभूती टाकतात, त्याच्यामुळे पण कमी होतो तो. नाही तर जास्त होतो. नाही तर जास्त होतो. म्हणजे हा आमच्या देवाचा अंगार आहे. जोपर्यंत आम्ही त्याला लावित नाही तोपर्यंत त्याचा सर्पदोष कमी होत नाही. की आजपर्यंत संपूर्ण गावातल्या ग्रामस्थांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. गावातल्या ग्रामस्थांचा असलेला एक विश्वास आणि श्रद्धा याच्यामुळे ह्या गोष्टींची महत्त्वाची पाळण केली जाते. वरून खाली सोडा नशी भरपूर घेणे. कोकणच्या साधेपणातलं सौंदर्य अनुभवायचं असेल तर इथल्या गावोगावातल्या मंदिरांना एकदा नक्की भेट द्यायला हवी. टुमदार, सुबक, कौलारू मंदिरं आणि तिथल्या देवदेवतांच्या गोचिरा मूर्त्या, मंदिराचा निसर्गरम्य परिसर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जातात. आज रत्नागिरी टाइम्स डिजिटलची टीम पोहोचली आहे अशाच एका सुंदर मंदिराला भेट द्यायला मौजे शिरंबे गावात. नमस्कार. आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि या शेवटच्या सोमवारी आपण संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे असं गाव आहे आणि गावा मल्लिकार्जुनचं पुरातन असं मंदिर आहे. या मंदिराची भरपूर वैशिष्ट्य आहे. मंदिर प्राचीन आहे आणि या मंदिराभोवती संपूर्ण पाणी आहे आणि ह्या मंदिराची अशी वैशिष्ट्य आहेत आणि आपल्या समोर इथले ग्रामस्थ आहेत, प्रतिष्ठित ग्रामस्थ आहेत, मानकरी आहेत. त्यांच्याकडनं आपण आज हे जाणून घेऊया. मला एक सांगा, ह्या मंदिराची वैशिष्ट्य काय आहेत? या मंदिराचं वैशिष्ट्य, या मंदिर स्वयंभू आहे आणि पूर्वी किती वर्षापूर्वी स्थापना झाली हे आम्हालाही माहिती नाही. तेव्हा मी लहान असताना आम्हाला माहिती पडलं की फार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे नवसाला पावणारं मंदिर आहे. मला एक सांगा, ह्या ठिकाणी आज एक खांब आहे, या खांबाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे हे लिंगडीचं झाड असतं, ते आपण शिमटी बोलतो त्याला. त्याचं एवढं प्रचंड मोठं लाकूड तुम्हाला पुढे बघायला भेटलं. या देवळाचं वैशिष्ट्य असं आहे, हे फार म्हणजे एक पांडवकालीन मंदिर आहे आणि आमचे वाडवडील त्यांच्यापेक्षा जे पूर्वज होते तिथपासून हे जे मंदिर आहे ते मंदिर बरंच म्हणजे 1973 साली ह्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच्यानंतर प्रश्न राहिला ह्या खांबाचा. हा खांब सुद्धा असा आहे की आमचे वाडवडील त्याच्यापेक्षा वाडवडील त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगून त्यांना आमच्यापर्यंत ह्या गोष्टी म्हणजे चालीरीती आतापर्यंत आलेल्या आहेत आणि त्याचा आजपर्यंत ह्या खांबाचा संपूर्ण गावाला त्याच्या पावित्र्याचा अनुभव आहे. खांबाची एक विशिष्ट दिवशी त्याची पूजा केली जाते आणि त्याप्रमाणे त्या खांबाची आम्ही जपणूक करतो. गावामध्ये एखाद्याला सर्पदोष झाला, ती महिला असो किंवा पुरुष असो, इथं आणल्यानंतर त्याचा कुठलाही नाग म्हणजे कुठल्याही प्रकारचं जनावर त्याला चावलं, विंचू असेल, साप असेल, तर त्या तात्काळ आजार बरा होतो का त्याचा? त्याचा आजार बरा होतो. अगर त्याला जास्त प्रभाव वाढायला लागला सर्पदंशाचा तरच आम्ही मंदिरात आणतो, नाहीतर तुझ्या घरीच त्याचा निसंग होतो. पण सांगा, एखाद्याला सर्पदोष झाला, गावातलाच माणूस आहे, तो तुमच्याकडे नेता तर डॉक्टरवर गेला तरी चालतं का? नाही तर जास्त होतो. नाही तर जास्त होतो. त्याचा प्रभाव वाढतो. देवाचा अंगार आहे. जोपर्यंत आम्ही त्याला लावित नाही तोपर्यंत त्याचा सर्पदोष कमी होत नाही. की आजपर्यंत संपूर्ण गावातल्या ग्रामस्थांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या रूढी, या परंपरा अंधश्रद्धा नसून त्याच्यावर गावातल्या ग्रामस्थांचा असलेला एक विश्वास आणि श्रद्धा याच्यामुळे ह्या गोष्टींची महत्त्वाची पाळण केली जाते. आमच्या गावचे गावकर सदाशिव गावकर यांची आई आपल्या लेकीकडे गेली होती मोरेवाडीत, म्हणजे वाळला मोरेवाडीमध्ये. तिथे तिला दंश झाला. तिने त्याला माहिती नाही गावात इकडं विभूत वगैरे टाकून हे चांगलं बरे करतात म्हणून तिने डॉक्टरकडे नेल्यानंतर त्यांना नंतर समजलं. डॉक्टर केल्यानंतर इथं आणल्यानंतर तीच फक्त एकच आमची एक केस गेलेली आहे की ती विषारानं गेलेली आहे. बाकी सगळे आमचे जेवढे विषार झाले डायरेक्ट देवळात आणल्यानंतर ते सगळे बरे झालेले आहेत. यापूर्वी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या खांबाजवळ आणलं जाई. ज्यावेळी डॉक्टर, औषधोपचार उपलब्ध नव्हते त्यावेळेला सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या खांबाजवळ आणलं जाई आणि त्या व्यक्तीला हमखास विषावर उतार पडे अशा अनेक आख्यायिका गावकरी सांगतात. विभूती लावून तो सर्पदंश उतरवला जातो. असं वरून खाली उतरायचं, असं उतरल्यानंतर त्याप्रमाणे ते विष असते उतरण्यात. जरी ग्रामस्थ आमचे सीमेच्या पलीकडे गेले, सीमेच्या पलीकडे गेल्याने कोणत्याही गावामध्ये जरी विकार झाला असा ना तरी तिथली जागेवरची माती उचलायची आणि देवाचं नाव स्वतः जरी लावले आणि उतरली ना तरी फरक पडतो त्याचा. खांबाची पूजा करण्याची परंपरा गावकऱ्यांनी सुरूच ठेवली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला
पण हा खांब शेकडो वर्षापासून ज्या जागी आहे तिथेच ठेवण्यात आलाय. खांबावर सर्पाचं चित्रही रेखाटलेलं दिसतं. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी या खांबाला पाहण्याची उत्सुकता दिसते. या तलावातलं पाणी जे गाभाऱ्यात जातं आणि गाभाऱ्यातून बाहेर पडतं, ते गाभाऱ्यातलं पाणी जर अंगावर घेतलं आपल्या, तुम्ही काय खास करू आलं असेल, अंगावरती नाईटा आला असेल तर तो दूर होतो. मी या गावची सासरवशीण आहे. मल्लिकार्जुन मंदिराचं विशेष सांगायचं झालं तर हे मंदिर 400 वर्षापूर्वीचं जुनं आहे. चारी बाजूला पाणी आणि मध्ये शंकराची पिंड आहे. दुसरं म्हणजे या मंदिरात गावचं जे देऊळ आहे तिथे एक खांब आहे. त्या खांबाला म्हणतात की आमच्या गावामध्ये जर कोणालाच हे होत नाही, विषबाधा होत नाही, पण जर झालीच तर त्या खांबाजवळ ठेवलं माणसाला किंवा बांधून ठेवलं तर ती विष उतरते, अशी या गावातील लोकांची श्रद्धा आहे. खूप खूप प्रसन्न वाटलं मंदिर बघून. हे चारी बाजूला पाणी आहे, म्हणजे हे असं मंदिर तर तसं मला जवळपास कुठे दिसलंच नाहीये. त्यामुळे हे मंदिर बघून खूप प्रसन्न वाटलं, छान वाटलं. कोकणातल्या निसर्गाप्रमाणेच इथल्या मंदिराच्या साधेपणातलं सौंदर्य मनाला नक्कीच भावणार आहे. म्हणून एकदा तरी श्रीदेव मल्लिकार्जुन मंदिराला भाविकांनी आवर्जून भेट द्यायलाच हवी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.